काका काका असं म्हणल्यानंतर ते वळाले आणि बघतायत तर काय 7-8 वर्षाची एक चिमणी. काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं, काका 15 रुपयाचे तांदूळ आणि 10 रुपयाची डाळ घ्यायची आहे. दुकान बंद केलेलं होतं, किराणा दुकान होतं. आणि तिची मुलगी काय म्हणते, मला 15 रुपयाचे तांदूळ आणि 10 रुपयाची डाळ घ्यायची आहे. मुलीच्या डोळ्यात निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होतं. त्या मुलीला खूप आवश्यकता होती त्या डाळीची आणि तांदळाची. आणि म्हणून तिचा जो स्वर होता, तिचा जो आवाज होता तो कसा होता, अतिशय निरागसपणे ती त्या तशा आवाजामध्ये, दुकान तर बंद झालेलं आहे, काकाने दुकान चालू केलं नाही तर काय होणार, आणि बाकीची दुकानं बंद असतात, ती फिरून आलेली असते. आणि काका दुकान बंद करून घरी निघालेले असतात, सगळं आवरावरी झालेली असते. काकाने मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं, आता दुकान बंद केलं तर सकाळी हे मिळेल. पण ती म्हणाली, दुकान बंद केलं ठीक आहे, पण मला आत्ता हवं होतं, मला आत्ता पाहिजे होतं. तिने हळूहळूच सांगितलं, लवकर यायचं होतं ना, आता सगळं आवरून ठेवलंय. म्हणजे दुकान बंद करत असताना पूर्वी काय असायचं की सगळं आवरून ठेवायला लागायचं. मग आवरून ठेवून एकदा लॉक लावलं ना, शक्यतो दुकानदार दुकान उघडायचं. त्यांनी सौम्य व व्यावसायिक स्वरात सांगितलं. मुलगी गप्प झाली, नजर खाली घालून बोलली. म्हणजे तिच्यासमोर प्रश्न होता की हे किराणा नेल्यानंतर काय करायचं, आता काय करायचं, कारण घरात काहीही नव्हतं. मुलगी हळू आवाजात अशी म्हणाली, एकदम शांत म्हणाली की सगळी दुकानं बंद झाली, माझ्या घरी पीठही नाही, असं तिने सांगितलं. समजा त्या दुकानदाराने तांदूळ आणि डाळ दिली नाही, तर घरात पीठ नाही आणि बाकीचं काही नाही, तर ते कदाचित उपाशी राहावं लागत असतं. म्हणून ते अतिशय शांत स्वरामध्ये पण दुःखद स्वरामध्ये अशी ती म्हणाली, घरी पीठही नाही. हे ऐकून काकाचं गाडी सुंदर झालं, क्षणभर ते शांत राहिले. तू आधी का आले असं म्हणून ती काका त्या मुलीला म्हणाली, बाबा आत्ता घरी आले. काय झालं असेल, बाबा आत्ता घरी आले म्हणजे काय, बाबा घरी यायच्या अगोदर घरामध्ये पैसे नव्हते आणि मग कुठून आणणार ना तांदूळ आणि डाळ, कुठून आणणार. आणि म्हणून बाबा आले, रोज मजुरी करून बाबा आल्यानंतर जे काही पैसे आले आणि ते पैसे आल्यानंतर त्या पैशातून काय आणायचे, तांदूळ आणि डाळ घ्यायची. आणि म्हणून तिला उशीर झाला असं त्या मुलीला सांगायचं. बाबा आत्ता घरी आले आणि घरी असं म्हणते ती. आणि ती थांबली तेव्हा त्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. आणि जेव्हा आपण दुःखी असतो, अश्रू येतात, तर पुढे काय करायचं, हे जर पीठ मिळालं नाही, तांदूळ मिळाले तर काय करायचं, तांदूळ आणि डाळ मिळाले, मग अशा वेळेला माणूस काय होतो, दुःखी होतो. तसं तिला दुःख झालं आणि डोळ्यातनं अश्रू यायला लागले. काकांना काही विचारायचं नव्हतं. काकांना कळालं काय झालं ते, काय स्थिती आहे ते. त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली. दुकान उघडलं, आवरलेलं सामान सगळं बाजूला ठेवलं आणि डाळ आणि तांदूळ न तोडता म्हणजे न मोजता थेट थैलीत टाकून दिलं. ती थैली घेताना म्हणाली, थँक्यू काका. ते थँक्यू काका म्हणजे काय, तर हे थँक्यू काका म्हणजे ऋण व्यक्त करणं आहे, हे धन्यवाद देणं आहे. मला असं वाटतं ते भाव काय असतील बघा त्या मुलींच्या ह्याच्यामध्ये. आजचा दिवस आपण असा साजरा करत असताना तो भाव व्यक्त करताना, ती पेन देताना, इथं मनोगत व्यक्त करत असताना, आपण समोर बसलेलो असताना तो भाव आहे का, जो भाव त्या मुलीच्या मनामध्ये थँक्यू काका सांगत असताना होता. काही नाही कर, आता घरी नीट जा, ते घेत तांदूळ आणि काय डाळ, आणि आता नीट घरी जा, कुठे थांबू नकोस, असं ते काका तिला म्हणाले. त्या रात्री ते झोपू शकले नाही. कोण, ते दुकानदार असलेले काका. त्या मुलीचा चेहरा, तिची हतबलता आणि ती एक ओढ सारखी त्यांना रिमाइंडर द्यायला लागली, पुन्हा पुन्हा आठवायला लागली. सारखं आठवत होती, त्यांना झोप येईना रात्री, घरी पीठही नाही, हे सतत आठवायला लागलं त्यांना. ती सातत्याने त्यांना अस्वस्थ करत राहिली. कुठली ओढ, कुठलं बोलणं त्याची मुलीचं, घरी पीठही नाही आणि सारखं झोप येईना. काय स्थिती आहे समाजामध्ये, की असे लोक आहेत की ज्यांचे वडील काम करतात, रोजमजुरी करतात, तेव्हा पैसे येतात आणि ते पैसे आणल्यानंतर सामान आणावं लागतं आणि नंतर स्वयंपाक करून टाकतात. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून काकांना झोप लागली. आपल्या शिक्षकांनाही अनेक वेळा असं होतं की ते आपल्याकडच्या अनेक समस्या ते ऐकायला मिळतात वर्गात शिकवताना,
वर्गाच्या शिकवण्याच्या नंतरच्या वेळेत आणि आपल्या शिक्षकांना सुद्धा काही वेळा झोप लागत असते. ते सतत त्याचा विचार करत असतात. आणि मला असं वाटतं की ज्यांना कोणाला जे पाहिजे तशी तांदूळ आणि डाळ असे शिक्षक पण आपल्याला देत असतात. तर अशीच या काकांना काका पण एक प्रकारचे शिक्षक आहेत, जरी दुकान चालत असतात. तर त्या काकांना सुद्धा रात्री झोप येते. ते वाक्य तिचं सातत्यानं त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यांना स्वतःचं बालपण आठवलं. मग त्यांना त्यांचं लहानपण आठवलं की अरे आता आपली स्थिती ठीक आहे, पण आपली स्थिती काय होती का? आपण या चिमुकले एवढे असताना किंवा त्याच्यापेक्षा थोडंफार कमी असताना त्यांना आठवलं की काय स्थिती होती. तर त्यांचे वडील काय करायचे, रिक्षा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई, त्याच्या दुकानदाराची जी आई होती ती दुसऱ्याच्या घरी काम करायची आणि पाण्यात चिरलेली पोळी खाल्लेली रात्र. कारण त्यांच्याकडे पण अशी स्थिती होती की त्यांनी सुद्धा कडक झालेली जी काही पोळी किंवा भाकरी आहे ती आपल्याला सहज चालू करता यावी म्हणून त्यांनी काय केलं होतं की पाण्यात हे त्यांना आठवलं. कुठल्या रात्री चिमुकलीचं जे वाक्य पुन्हा पुन्हा त्यांना ऐकायला येतं तेव्हा त्यांना हे त्यांचं बालपण आठवलं आणि तेव्हा आपली काय स्थिती होती, किती वाईट स्थिती होती आपली, हे त्यांना सतत त्या रात्री आठवायला लागणार झोप लागली. त्यांना लक्षात आलं की तेव्हाची आणि आजची माझी काय स्थिती आहे. तर आज माझ्याकडे किंवा कमाई आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याला एक प्रश्न म्हटलं, माझ्याकडे माणुसकी आहे का? पण त्याच्याकडे माणुसकी होती. कारण त्यांनी दुकान बंद केलेलं असताना पुन्हा दुकान काढलं आणि त्यावेळी मुलीला जे पाहिजे ते दिलं. स्वतःला ते विचारत होते माझ्याकडे माणुसकी आहे का? दुसऱ्या दिवशी दुकानावर जाऊन त्यांनी एक गरज लावला, तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तरी संकोच करू नका, हक्काने मागा, असं त्यांनी त्यांच्या दुकानावर एक बोर्ड लिहून दिला. ही उधारी नाही, तुम्ही बिना पैशाचे जरी आलात माझ्या दुकानी आणि तुम्हाला पाहिजे ते घेऊन गेला तुमच्या आवश्यकते एवढं, तर ती काय असेल, उधारी नसेल, तर ते काय असेल, ती माणुसकी असेल असं ते म्हणतात. आणि त्यांनी तो फलकच त्या दिवशीपासून त्या दुकानावर आणि बाजूला एक डबा ठेवला. जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर या डब्यात पैसे टाका. सुरुवातीला लोक चकित झाले, पण हळूहळू समजलं हे प्रसिद्धीसाठी नाही. बरेच जण प्रसिद्धीसाठी काय काय लिहित असतात, काय काय गोष्टी करत असतात, काय काय मार्केटिंग करत असतात, किती पैसा कमवता येईल असा प्रयत्न करत असतात. पण ते काका तसे नव्हते. हे काका प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली एक गोष्ट आहे. हे त्या काकांच्या बाबतीत. एक आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली. यावेळेस आपल्या लहान भावासोबत ती आलेली होती. काका, बाबांनी काही पैसे दिले आहेत. मामाचे मागच्या वेळेस जे दिलं होतं त्याचे पण पैसे यातून घ्या, असं ती मुलगी म्हणाली. बघा, तिचे वडील रोजंदार आहे आणि तरीसुद्धा ती किती प्रामाणिकपणे इमानदारीने तिने तिचे जे काही मागच्या वेळा पैसे दिले होते त्यांनी त्या थैलीमध्ये सामान टाकताना मोजलेलं नव्हतं तराजूने आणि न मोजता दिलेलं होतं. आणि त्यांना अपेक्षाही होती की त्या मुलीने परत द्यायला होतं. तरी पण त्या रोजंदाराच्या चिमुकलीने पैसे आठवणीने त्या दिवशी आणलेले होते आणि म्हणाले, काका, बाबांनी काही पैसे दिले आहे, मागच्या वेळी जे युद्ध होतं त्याचे पण पैसे यातून द्या. काका म्हणाले, ते काका म्हणजे एक प्रकारचे शिक्षक आहे, एक प्रकारचे गुरु आहे. नाही का, त्या दिवशी जे दिलं होतं ना ते माणुसकीचं होतं, त्याचा हिशोब नसतो. माणुसकीचा हिशोब नसतो. त्या दिवशी जे दिलं ना तर ते माणुसकीसाठी दिले. त्याचे पैसे, त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही. माणुसकीची किंमत कधी पैशात होऊ शकत नाही. असं जे काकांसारखं जे काही चांगलं काम चिमुरडीसाठी दुकान बंद केल्यानंतर जे कोणी करत असतात त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही. आपले हे जे कोणी गुरु आहेत, देशमधले लोक असतील, मेंटल्समधले लोक असतील, ते समोर बसलेले असतील, त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही. तर त्याची किंमत काय आहे, ती माणुसकी आहे. हे माणुसकी आहे शिक्षकांची. शिक्षक जे देतात ना तर ती माणुसकी आहे. जशी ह्या किराणा दुकानात त्यांनी दिलेली जी काही वस्तू आहे त्याची किंमत होऊ शकत नाही, ती माणुसकी आहे. जसं शिक्षकांनी सुद्धा जे काही ज्ञान आपल्याला दिलेलं असतं, अनेक गोष्टी आपण शिकलेल्या असतात, त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही. मुलगी हसली, फलक वाचला आणि म्हणाली, बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की या डब्यात पैसे टाकले जेणेकरून इतरांनाही मदत होईल. एक रोजंदारी करणारा मनुष्य काय म्हणतोय की रोजंदारी करून तो काय एकदम रोजंदारी करणारा मनुष्य श्रीमंत होऊ शकत नाही. पण ते असं म्हणतात ते रोजंदारी करणारे व्यक्ती, बाबा की मी माझ्या रोजंदारीतले जे पैसे येतील
त्यातले आपल्या घरात जेवढे लागतील तेवढे वापरू, पण त्यातला काही भाग या डब्यात टाकण्यासाठी माणुसकीचं दुकान जे काकांनी लावले ना, त्या डब्यामध्ये त्यातले काही रोज पैसे टाकायचे असं बाबांनी ठरवलं. आणि त्या डब्यात पैसे टाकू जेणेकरून इतरांना त्याची मदत होईल. त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच नेकी कधी वाया जात नाही, म्हणजे असं म्हणतात की चांगलं काम केल्याने कधी वाया जात नसतं. तर ते अशा वेगळ्या रूपाने ते त्याचं ते काम करत असतं असं त्यांना म्हणायचं. हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरलं, त्या दुकानाचं नावच पडलं माणुसकीचं दुकान. दलितल्या शाळेतील मुलं शाळेतल्या मुलांनी सगळी हौसाने केलेल्या पैशाचा एक गल्ला असायचा पूर्वी, आणि त्या गल्ल्यात पैसे जमा केलेले होते.